साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आता ते का गप्प? नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊतांचं हल्लाबोल. शरद पवार सिल्वर ओकवर 5:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय बोलणार याकडे लक्ष. उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी, निर्लज्जबाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर संजय शिरसाटांचं उत्तर. नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कोणालाही न्याय देत नाहीत. विधानसभेवेळीही माझ्याकडून पैसे घेतले. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंचा आरोप. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार. साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं. नीलम गोऱ्हेंनी संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख.